गुड मॉर्निंग मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आणि मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 13 आणि वार आहे सोमवार. तर कालचा व्हिडिओ आपला आला नाही, कारण व्हिडिओ आला नाही म्हटल्यापेक्षा आपण काल ट्रिपवरती गेलेलो धुळेच्या. तुम्हाला मी परवा दिवशी जे आपलं गॅरेजचं काम केलं त्या दिवशी सांगितलं होतं की आपल्याला संध्याकाळी नाईटला धुळ्याला जायचं आहे. आणि प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो, त्या दिवशी मी व्हिडिओ बनवू शकलो नाही संध्याकाळी. आणि मग नंतर पुढं बनवण्याचा काही विषय आलाच नाही, कारण काय म्हणले मी बनवत होतो व्हिडिओ, पण ते कस्टमर बोलले नका बनवू, त्यांचं काहीतरी कॉन्फिडेन्शियल काम होतं, त्यामुळे तो व्हिडिओ आपण काय पूर्णपणे बनवला नाही. तर आपण त्या दिवशी संध्याकाळी 9, 9:30, 10 वाजता पनवेलवरून निघालो आणि आपण धुळ्याला गेलो. रात्री 5, 5:30, 6 वाजेपर्यंत तिथे पोहोचलो. तिथून नंतर कस्टमरचं 1-2-3 तासाचं काम होतं, ते काम केलं आणि त्याच्यानंतर आपण मग गाडी काढली आणि तिथून नंतर मग येता येता जेवण वगैरे केलं आणि तसंच आपण रिटर्न आलो पनवेलला. संध्याकाळी 6:30ला आपण पोचलो. तर त्या ट्रिपचे आपल्याला 14 रुपये पर किलोमीटरनी 700 किलोमीटर झालं. तुम्हीच आता हिशोब लावा. आणि बाकी टोल वगैरे एक्स्ट्रा होतं. तर 700 किलोमीटर 14 रुपये किलोमीटरनी आपल्याला पैसे मिळाले त्या ट्रिपचे. तर अशा प्रकारे ती कालची आपली पर्सनल बुकिंग होती, ती ट्रिप कंप्लीट झाली. आणि त्याच्यानंतर मग आपण मी आता काय टॅली तुम्ही बघा, ते 14 रुपये किलोमीटर 700 रुपयांनी किती होतात, 710 किलोमीटर झाले. तर त्याच्यानंतर परत मग आपण रात्री आलो, जेवण वगैरे केलं आणि झोपलो, कारण पूर्ण रात्र ड्रायव्हिंग केलेली आणि परत सकाळी अजून दिवसभर ड्रायव्हिंग करत आलो, झोपच भेटली नव्हती. तर आणि परत कालच आपल्याला एक फोन आलेला पर्सनल बुकिंगचा, आजच्या बुकिंगचा सकाळच्या. कळंबोली रोडपालीतून सकाळी 9 वाजता बांद्रा टर्मिनल्सला ड्रॉप होता. तर आपण सकाळी 9 वाजता कस्टमरच्या लोकेशनला गेलो. तिथं पण व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही, त्याच्यामुळे आपण आता डायरेक्ट आलो आणि कस्टमरला ड्रॉप केले. 2 तास लागले आणि तुम्ही बघू शकता आपली गाडी 2 तास लागली या ट्रिपमध्ये. आणि गाडी आपली चालली 10 वाजून 55 मिनटं झाले, 39 किलोमीटर गाडी चालली. आणि काल आपण CNG भरलं, तोच CNG आपल्याकडे होता. आणि अशा प्रकारे आपण आता ती ट्रिप कस्टमरला ड्रॉप केलं आणि आता इथं काय थांबू देत नाही. इथून आपण आता ओला उबेर दोन्ही चालू करतो आहे. तर अशा प्रकारे आजच्या पहिल्या दिवशी सुरुवात आपली 1200 रुपये चांगल्या ट्रिपने झाले. तर आपण निघूया मित्रांनो. आता पोलीसवाले आले, इथून काय थांबू देत नाही आपल्याला. तर मित्रांनो, बऱ्याच वेळ वेट केल्यानंतर 1 तास जवळजवळ पाऊण तास वेट केल्यानंतर आपल्याला एक कल्याणची ट्रिप आली. घेतली मी कल्याणची, कारण काय माहिती आहे का, उबर एक्सेलमध्ये होती, रेट चांगला दाखवला, त्यामुळे मी ॲक्सेप्ट केली. बाकीच्या येत होत्या अंधेरी वगैरे छोट्या छोट्या ट्रिप, त्यामुळे काही घेतल्या नाहीत. म्हटलं मोठी एखादी. एक पनवेलची आलेली ओलामध्ये मित्रांनो, पण आपल्या हातात लागली नाही. जवळजवळ 1150 रुपयाची ट्रिप होती, मस्त ट्रिप होती. ती जर ट्रिप आली असती तर काम डायरेक्ट आपलं 2-2.5 हजाराचं कामच झालं असतं. मग घरी जेवण करून परत 4 वाजता निघता आलं असं. पण ठीक आहे, चला, ती आपल्या नशिबात नव्हती, म्हणून आपण एक कल्याणची ट्रिप घेतली. आणि आता जस्ट आपण इथं थांबलो आहे, वेट करतोय कस्टमरचा. हे बघा, इथं आला फोन त्यांचा. तर आपण पोचलो आहे मित्रांनो कस्टमरच्या लोकेशनला. 1.5 तास लागले. 12 वाजता पिकअप केलं 1:36. हे बघा, ही बिल्डिंग आहे, इथं कस्टमरला ड्रॉप केलं आहे. मी देतो स्क्रीनशॉट इथे. 1.5 तास लागले आपल्याला. 40 किलोमीटरचे 722 रुपये दिलेत उबेरने. एक्सेलची ट्रिप होती. तसं पैसे कमीच दिले मित्रांनो, 17-18 रुपये किलोमीटर दिले. पण ठीक आहे, कारण तिथं बांद्र्यामध्ये टर्मिनल्सला थांबून काय फायदा नव्हता. बऱ्याच बुकिंग वाजत होत्या, पण आपल्याला जी पाहिजे ती नव्हे ही भेटली आपल्याला. कारण हे काही कल्याणमध्ये नाही, शिळफाट्याला आहे. शिळफाट्यापासून पुढे 1 किलोमीटर अंतरावरती ही बिल्डिंग आहे. आणि अशा पद्धतीने कस्टमरला ड्रॉप केलं. आपली गाडी चालली आता मित्रांनो 80 किलोमीटर. आणि आपलं जवळजवळ 1900 रुपयाचं काम झालं. म्हणजे 1200 रुपये सकाळची बांद्राची ट्रिप आणि बांद्र्यावरून आता सध्या शिळफाट्याला आहे. तर आता इथून बघतो, आता ओला पण चालू करतो. आणि आता आपल्याला भूक लागली, घराकडची एखादी ट्रिप घेऊन घरी जाऊन जेवण करून परत, किंवा कोणती ट्रिप मिळतोय बघतो. आता चालू करतो आणि देतो तुम्हाला अपडेट. रुपयाचा CNG बसला आहे. 27 रुपयाचा CNG बसला आहे मित्रांनो. आणि आपण जर CNG भरायला जात होतो, तिथंच बाजूला पंप होता. आणि आपल्याला एक ओलामध्ये राईड आलेली आहे पनवेलची, ॲक्सेप्ट केली. जस्ट कस्टमरचा पण कॉल आला आहे, कस्टमरला अर्जंट आहे, ट्रेन आहे त्यांची काहीतरी. तर मी बोललो सर पोचतो. तर आता मी फटाफट चाललो कस्टमरच्या पिकअपला आणि कस्टमरला पिकअप करतो आणि पनवेलला ड्रॉप करून तुम्हाला देतो अपडेट. मस्त पटकन, आपल्याला काही जास्त वेळ लागला नाही, लगेच आपल्याला तिथून बुकिंग आली. मस्त ॲक्च्युली CNG भरून घेतला, तुम्ही बघू शकता. आता CNG फुल झाला आपल्यात. आता एक पिकअप जरा थोडा लांबून आहे,
कस्टमरने फक्त कॅन्सल नाही करावी, आपण पोचवू लोकेशनला. मी दिलं आता इथून तर काय बुकिंग वाजत नाही आपलं. तसं बघायला गेलं तर सकाळचं 1200 रुपये पर्सनल बुकिंग, प्लस उबरमध्ये एक 722 आणि ओलामध्ये 400, 7 4 8 1100 आणि हे 1200, म्हणजे 2300 रुपयाचं काम झालं आहे. 3 वाजलेत, 9 वाजता निघालेलो आपण, तर 6 तास झालेत आपल्याकडे. अजून आहेत आपल्याकडे संध्याकाळपर्यंत 7-8 वाजेपर्यंत. बघूया कसं कसं काय काय होतं. आणि हां, तुम्हाला सांगायचं म्हणजे आपल्याला एक उद्यासाठी एक पर्सनल बुकिंग आलेली आहे. संगमेश्वरला जायचं. आपण गेल्या आठवड्यात जिथं संगमेश्वरला गेलो होतो ना, तिथंच परत त्यांना जायचं आहे. त्यांचं ते काहीतरी कार्यक्रम आहे, तो त्या कार्यक्रमासाठी त्या कस्टमरला जायचं आहे. ठाण्यावरून पिकअप आहे, तर उद्या सकाळी आपण तिथं 8 वाजता पिकअप आहे. तिथून पिकअप करून त्यांना संगमेश्वरला ड्रॉप करायचं आहे आणि परत MT यायचं रिटर्न. आपली गेल्या वेळच्यासारखीच ट्रिप असणार आहे, तर त्याचा पण व्हिडिओ आपण बनवू. तर आता बघूया इथून काय भेटतं आहे का काय होतं आहे. बॅक टू बॅक 2 ट्रिप कंप्लीट झाल्यात आपल्या. पनवेल रेल्वे स्टेशनला होतो. पनवेल रेल्वे स्टेशनवरून आपल्याला एक बेलापूरची ट्रिप मिळाली ओलामध्ये एक्सेलची. कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर खूप भूक लागली मित्रांनो. मी जेवलो नव्हतो, नाश्ता पण घरून करून फक्त नाश्ता करून निघालो होतो. इथं जरा सावलीला गाडी लावतो आणि त्याच्यानंतर मग परत तिथून आपल्याला एक बेलापूरला ट्रिपला नाश्ता केला आणि नाश्ता केल्यानंतर परत बेलापूरवरून एक कोपरखिरण्याची ट्रिप आली वाशीची. पण चालूमध्ये त्या कस्टमरला ॲड्रेस चेंज केला, त्यांना परत घनसोलीला यायचं होतं म्हणून त्यांनी परत ॲड्रेस अपडेट केला. आणि अशा प्रकारे आपण आता 2 ट्रिपा लगातार कंप्लीट करून घनसोलीला आहे थांबलो. इथं 136 किलोमीटर गाडी झाली आणि 4 वाजून 41 मिनटं झालेत. आता एक 15-20 मिनटं आपण इथंच गाडी लावून थांबूया आणि परत 5 वाजता पीक आवर चालू होईल, त्याच्यामध्ये चालू करू आणि एक 8-8:30 वाजेपर्यंत काम करू आपण. जास्त काही काम करायचं नाही आपल्याला, म्हणजे तेवढ्यापर्यंत आपलं होऊन जाईल आपलं टार्गेट 4000पर्यंत. तर बघूया आता कोणती एखादी ट्रिप मिळते. तर मस्त सावली आहे. आणि आज मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं ना, उष्णता खूप होती, भयानक उष्णता. इतकं गरम होत होतं ना आज. गाडी दुपारी मी शिळफाट्यावरून जी पनवेलची ट्रिप घेऊन येत होतो ना, एवढा बेकार मला गरम झालं. मी AC बघत होतो, मला वाटलं माझी ACच खराब झाली काय, पण काही गाडी कूलिंग होत नव्हती. इतकं असं गरम 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 वाटत होतं. आणि त्यात त्या कस्टमरने इरिटेट केलं. जे 5-6 जण होते त्यांना ट्रेनला जायचं होतं गावी. एकतर बुकिंग केलेली 2:30 वाजता, त्यांची 3:30ची ट्रेन होती. गाडीत बसले, एकतर त्या ड्रिंक केलेली आणि प्लस 2 मिनटं 2 किलोमीटर गेलं, इथं रोकाव थोडा 1 मिनिट रोकाव, परत थोडं पुढे गेलं, 2 वेळा गाडी थांबवली. विमल लेन आहे, पाणी लेन आहे. अरे काय जे काही घ्यायचं तुम्हाला एकदाच घेऊन बसा ना. माझं डोकं अक्षरशः गरम झालं. त्यांना परत सांगितलं, अगर रुकना है तो अभी साइड में गाड़ी लेता हो, ट्रिप एंड करता हो, आपको जितना देर रुकना है रुको और आप चले जाओ. माझ्या वैतागच आला मला खरं सांगायचं म्हणजे. म्हणून मी परत मग ते जरा थोडेसे हे झाले आणि त्याच्यानंतर परत मग आपण डायरेक्ट त्यांना ड्रॉप केलं. अरे सारखं इकडं थांबव तिकडं थांबव, तिकडं थांबव इकडं थांबव, त्याच्यामुळे मी कंटाळलेलं अक्षरशः त्यांना. आणि प्लस ट्रिप आहे आपली एवढी आणि त्यात पुन्हा अजून त्यांचं ते हे इकडं थांबवून तिकडं थांबव. मग ते त्यांना केलं ड्रॉप. 1 रेटिंग दिला. सगळे बॅड रेटिंग पण बिलकुल बेकार दिली, कारण ते दारू पिलेले होते, त्यामुळे ते मला काही आवडलं नाही. तर हा एक कस्टमरचा अनुभव होता आजचा. तर बघूया आता 15-20 मिनटं वेट केल्यानंतर आपल्याला इथून पीक आवरमध्ये चांगल्या रेटच्या 1-2-3 बुकिंग करायच्या आणि आपण जायचं घरी. मित्रांनो, आपण आता आलो आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. घनसोलीला होतो आपण. घनसोलीला थांबल्यानंतर आपल्याला रॅपिडो पण चालू होतं आणि रॅपिडोमध्ये एक चांगली ट्रिप आली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची. 460 रुपये मिळाले. इथे एक विमान दिसतंय मित्रांनो, तुम्हाला दिसतंय का बघा, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. 1 मिनटं, हा बघा इथं उभा आहे विमान ते. तर मग आपण 460 रुपयाची ती ट्रिप घेऊन सध्या एअरपोर्टला आहे. पार्किंगमध्ये खूप वेट आहे, आपण काय थांबणार नाही आहोत. तर आपण आता सध्या जातो आहे उलव्यामध्ये आणि उलव्यामधून एखादी ट्रिप घेऊन जातो आहे आपण. तर स्टेशनला एअरपोर्टला थांबलो नाही आपण, आलो इकडं उलव्यामध्ये. उलव्याला थांबलो आहे कारण जवळजवळ 100 ते 101 अशा उबर एक्सेलमध्ये गाड्या होत्या. ओलामध्ये काय दाखवत नाही. रॅपिडो वाजत होतो मला,
पण काय माहिती रॅपिडोचे काय फक्त वाजत होतं जाऊन आतमध्ये कुठे काय, तर रॅपिडोची काय आयडिया नाही आपल्याला पिकअपची. त्यामुळे मग आपण काय एअरपोर्टला गेलो नाही, आलो इकडे उलव्याला येऊन आता इथं चहा पितो जरा. आणि अशा प्रकारे आपलं जवळजवळ आत्तापर्यंत ओलामध्ये 727 रुपयाचं, नाही उबरमध्ये 727, ओलामध्ये 1000 रुपयाचं आणि रॅपिडोमध्ये 460 रुपयाचं आणि आपली सकाळची पर्सनल 1200, असे मिळून जवळजवळ माझ्या हिशोबाने 3500पर्यंत काम झालं आहे. टोटल एक्झॅक्टली टॅली मारली नाही, पण 3500पर्यंत झाले. वाजलेत 5:51 झालेत. 162 किलोमीटर गाडी चालली. आणि आता आपण इथल्या इथे नवी मुंबईत 8, 8:30, 9च्या आत 707 × 14 केले. 1 मिनिट बुकिंग येते अंबरनाथची, पण नाही घ्यायची आपल्याला. तर 707मध्ये जर आपण 14 रुपयांनी इंटू केलं तर आपलं जवळजवळ 9800 रुपये, मी स्क्रीनशॉट देतो इथे, 9800 रुपये काहीतरी होत आहेत. त्याच्यातून 2500 मायनस केले तर आपले 7300 रुपये आपल्याला निव्वळ प्रॉफिट राहतं आहे त्या ट्रिपमध्ये. 7300. पण मेहनत खूप आहे मित्रांनो. झोप माझी पूर्ण नाईट झाली नाही आणि पुरा दिवस झोप झाली नाही. काल संध्याकाळी आल्यानंतर मी लवकर जेवण करून 8:30, 9लाच झोपलेलो. तर एवढी मेहनत केल्यानंतर आपल्याला कालच्या ते 7300 रुपये राहिले, म्हणजे 7000 रुपये राहिले पकडा राऊंड पगार. तर अशा पद्धतीने कालची ट्रिप झाली. आता सध्या जवळजवळ आपण 3500पर्यंत बिझनेस केला आहे. मेहनत आहे मित्रांनो, मेहनत जर केली ना पैसे मिळत आहेत. डोकेलेटी करून मेहनत फक्त करावी लागेल, पण शरीराला लक्ष दिलं पाहिजे. जागरण असेल, जेवण असेल. आता माझं जरा शरीराकडे दुर्लक्ष होतं आहे, म्हणजे जागरण होतं आहे, जेवण होत नाही. आता सकाळपासून काही जेवलं नाही, मग अशी फक्त बेलापूरमध्ये आपण वडापाव खाल्ला आहे, त्याच्यावरतीच आहे आता. म्हणून त्यामुळे आपण लवकर घरी जाणार, जेवणार आहोत. तर अशा प्रकारे काम केलं तर होतं मित्रांनो. आणि परत आता उद्या संगमेश्वरची ट्रिप आहे. कष्ट आहे, त्रास पण आहे, पैसे पण मिळतात, पण ते एवढंसं तुम्हाला हे करावं लागतं. पर्सनल बुकिंग, पर्सनल कॉन्टॅक्ट ठेवावं लागतील. जास्त ओला उबेरच्या भरोश्यावर राहून पण फायदा नाही. आज बुकिंग जरा देतं आहे बऱ्यापैकी. जर माझे ते 1200 रुपये सोडले तर 3400मधून तर 2400 रुपयाचं काम झालं मित्रांनो नुसतं ओला उबेरमध्ये. 2400 रुपयाचं 11 वाजल्यापासून, म्हणजे 11ला आपण तिथं ह्याला होतं बांद्र्याला. तर मग ते जर झालं असतं, जर पर्सनल बुकिंग नसती तर मला अजून 1001 रुपये 1500चं काम करावं लागलं असतं. रात्री 9-10 वाजले असते. त्यामुळं या अशा गोष्टी असतात. टायमिंग प्लस तुमचं लोकेशन प्लस तुम्ही कोणत्या ट्रिप घेताय, काय घेताय, या गोष्टीवरती सर्व तुमचा बिझनेस. ट्रिप झाली वाशीची कंप्लीट. 40 मिनटं लागली. पाम बीच रोडलाच आहे इथे सेक्टर 17ला. कस्टमरला ड्रॉप केले आता. आणि आता बाकी दुसरं काही बघायचं नाही. प्रत्येक ॲपमध्ये गो टू टाकायचं आणि घरी जायचं. आता बस झालं, खूप टाईम झाला आहे. चांगलं काम झालं आहे आजचं आपलं. तर बघूया आता. मी 3 ॲप चालू केलेत आणि 3 ॲप चालू करून आता आपण ट्रिप घराकडली पाहिजे आपल्याला. वाशी, पनवेल, खारघर, कामोठा, कळंबोली, कोणतीही भेटू द्या, ती ट्रिप घ्यायची ना, आता निघून जायचं बस. आणि टोटल घरी गेल्यानंतर मी तुम्हाला टोटल किती आपला बिझनेस झाला याची अपडेट देतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, वाजलेत 10:58, म्हणजे 11 वाजलेत आणि गाडी चालली आहे बरोबर 223 किलोमीटर. आणि आपण आलो आता पनवेल रेल्वे स्टेशनला. बेलापूरला उलव्यातून निघत होतो, बेलापूरला आलो. बेलापूरमधून आपल्याला उबरमध्ये डायरेक्ट एक्सेलची एक बुकिंग आली पनवेल रेल्वे स्टेशनची. 450 रुपये दाखवले. कस्टमरने आपल्याला 500 रुपये दिले, 50 रुपये एक्स्ट्रा दिले, टिप दिली. थोडंसं सामान वगैरे होतं त्याच्यामुळे आपण थोडी मदत केली, ते 50 रुपये एक्स्ट्रा दिले. तर अशा प्रकारे 500 रुपये कस्टमरचं कडून घेतले आपण. आणि जस्ट अर्ध्या तासात आपण कस्टमरला ड्रॉप केले, म्हणजे 9:30ला आपण तिथं होतो, 10:30ला 11ला इकडे. तर मित्रांनो अशा प्रकारे 11:15 झालेत. आपण आता पोचलो घरी. तर आपली टोटल गाडी आज चालली 231 किलोमीटर. आणि काम केलं आपण सकाळी 9ला निघालेलो, आता 11, म्हणजे 10, 11, 12, 13, 14 तास काम केलं आहे. 14 तासामध्ये मित्रांनो माझे तसे ह्याला उलव्याला 2 तास म्हणजे फुकट वाया गेले. कारण उलव्याला जे पहिल्यांदा गेलो होतो त्यावेळेला मला ट्रिपच लागत नव्हत्या. तर तरी पण आपण 14 तास पकडू काम. तर आपण सकाळी एक पर्सनल बुकिंग केली होती, ती 1200 रुपयाची. प्लस आपण रॅपिडोमध्ये आज एक बुकिंग केली 458 रुपयाची. मी प्रत्येकाची स्क्रीनशॉट देतो. आता पर्सनल बुकिंग तर 1200 घेतलेत आपण बांद्रा, ते काय नाही. पण रॅपिडोचं 458, ओलाची 1 मिनटं मी लिहून ठेवलं आहे, ओलाचे 1378 रुपये आणि उबरचा 1481 रुपये आणि ते 1200, असे टोटल मिळून आपले होतात 4517 रुपये. म्हणजे 4500 रुपयेचं आज आपण अर्निंग केली आहे 230 किलोमीटर गाडीमध्ये. तर त्याच्यामध्ये 4517मध्ये आपण CNG 900 रुपयाचा पकडला मित्रांनो.
आणि प्लस ओलाचा रिचार्ज 170 रुपयाचा आणि उबरचा 254 रुपयाचा. असे सर्व टोटल जर मायनस केले तर आपल्याकडे उरतात 3193. म्हणजे आजचा निव्वळ प्रॉफिट आपलं राहिलं 3193 किलोमीटर. CNG आणि सर्व रिचार्ज जाऊन म्हणजे 3000चा आकडा आज आपला प्रॉफिटमध्ये. रोजचा असा आकडा होत नाही मित्रांनो. ही पर्सनल बुकिंग 1200ची होती म्हणून आपला एवढा आकडा झाला आहे. जरी पर्सनल बुकिंग नसती तर आपलं आज काम 3300 रुपयेपर्यंत झालं असतं. 3300 ते 3400 रुपयेपर्यंत या तिन्ही ॲपमध्ये. त्याच्यातून 800-900 जरी वजा केले तरी 2500-2500 रुपयाचा आकडा झाला असता. बऱ्यापैकी होता, सोमवार असल्यामुळं तसा ठीक होता. बुकिंग जर आता मित्रांनो थोडे चालू झाले आहेत हळूहळू. पर्सनल बुकिंग आता मिळत आहेत आणि आता ना रेल्वे स्टेशनच्या, एअरपोर्टच्या या बुकिंगा मिळायला चालू झाल्यात. मी आज बांद्रा टर्मिनलच गेलो, पनवेल रेल्वे स्टेशनला 2 वेळा गेलो. तर येतोय घरून तरी मित्रांनो. तर आपण असं अशा प्रकारे आजचा दिवस गेला एकंदरीत बऱ्यापैकी. तर आपण आता लेट झालो, तसं घरी लवकर यायला पाहिजे होतं पण आपण खूप लेट झालो. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आता खूप मोठा होईल. तर 3000 रुपये 3100 रुपये आपलं काम झालं आहे. तर हा व्हिडिओ इथेच संपवतो मित्रांनो. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा यूट्यूबमधून पण पुढं जाण्याची. तर ठीक आहे, उद्या आपल्याला लवकर जायचं आहे. उद्या संगमेश्वरची ट्रिप आहे. उद्याचा पण व्हिडिओ मस्त होणार आहे. संगमेश्वरला आपण उद्या आपण संगमेश्वरला जाण्याचा प्रयत्न करू. बघूया, चला तिथं जर त्यांना ड्रॉप करून जर टाईम भेटला तर आपण तिकडे पण जाऊ. त्याचं पण तुम्हाला शूटिंग वगैरे मी काढीन. तर ठीक आहे, भेटू मग उद्या परत नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. श्री स्वामी समर्थ.